मुलाची आणि त्या मुलीची ओळख झाली आहे. त्याच्यानंतर पुढे काय होतं हे आपण बघूया दुसऱ्या दिवशी. अरे मग एवढा खुश आहे तू. अरे बर. कशी स्थिर रे? हो का? तिथं नाही ना? तिथं आपण बघितलं की त्या दोघांमध्ये ओळख झाली पण एक गोष्ट झाली की त्याच्याकडे मोबाईलच नाही तिला फोन करण्यासाठी. तर त्याच्याकडे मोबाईल नाही त्यामुळे तो घरी आई वडिलांकडे मोबाईल साठी हट्ट कसा करतो ते आपण बघूया. मला मोबाईल पाहिजे. अरे तुला आता मोबाईल कशाला पाहिजे बरं? आणि मला अभ्यासाला मोबाईल पाहिजे. अहो बघा ना काय म्हणतोय. काय झालं तुला? मला मोबाईल पाहिजे. कशाला पाहिजे मोबाईल? माझ्या सर्व मित्रांना मोबाईल आहे, माझ्याकडे मोबाईल नाही. अजून कॉलेज करायचं, अभ्यास करायचा का काय करायचं तुला? मला काय सांगू नका, मला मोबाईल पाहिजे म्हणजे पाहिजे. मोबाईल भेटणार नाही तुला. जोपर्यंत मोबाईल भेटणार नाही, तोपर्यंत जेवणच नाही करणार मी. नको करू जेवण, जा. आता आपण बघितलं मुलांनी त्याच्या आई वडिलांकडे हट्ट तर पकडला. आता बघू त्याचे आई वडील त्याला मोबाईल देतात की नाही देतात. दुसऱ्या दिवशी त्याच्या आईमध्ये आणि त्याच्या वडिलांमध्ये झालेला संवाद. अहो मी काय म्हणते त्याला मोबाईल घेऊन जा ना तुम्ही. अरे मोबाईल घेतला तो भिडला तो मोबाईल मध्ये जाईन अभ्यास करणार नाही तो. पण त्याच्या सगळ्या मित्रांकडे मोबाईल आहे तसा पण आजकाल मोबाईल खूप महत्वाचा आहे. बरं तू जिम्मेदार लक्ष देऊ का त्याच्यावर? हो मी जिम्मेदारी घेते उलट तुम्ही त्याला मोबाईल घेऊन जा. बरं ठीक आहे घेऊन देऊ त्याला. आता आपण बघितलं त्याच्या आईच्या प्रेमापोटी त्याला मोबाईल तर मिळाला पण आता तो मोबाईलचा यूज कसा करतो म्हणजे वापर कसा करतो हे आपण बघूया. दिल में दर्द सा जगा है कांटा सा कहीं लगा है मोहब्बत ये नहीं तो क्या है ओ ओ ओ आ आ दिल में दर्द सा जगा है कांटा सा कहीं लगा है मोहब्बत ये नहीं तो क्या है ओ ओ ओ अरे विश्वजित काय करतो? कोण आहे? अभ्यास करतो मी. अभ्यास करतो तू? हो रे. हे मोबाईल मध्ये अभ्यास करतो तू? मोबाईल मध्ये अभ्यास करतो तू? हा? मोबाईल मध्ये अभ्यास करतो तू? अभ्यास करतो मी. असा कसा अभ्यास करतो तू? अहो तुम्ही हे काय करायला? हे मोबाईल मध्ये ऑनलाईन चॅटिंग करताय. त्याला जवळ ठेवून समजून सांगायचं सोडून त्याला तुम्ही मारता डायरेक्ट. हे पण मोबाईल वरच आहे. अभ्यास करून मोबाईल वापरते. बरं ठीक आहे आतापासून नाही वापरत. त्याला मोबाईल भेटणार नाही म्हणत आहे आता. बाळा तू आता खूप संध्याकाळ झाली आहे तू झोपली का? आपण संध्याकाळी विषयावर बोलू ठीक आहे? आता दुसऱ्या दिवशी बघूया ते डबल परत हट्ट कसा करतो आई वडिलांकडे.
कशाला लागतो मोबाईल? मोबाईल वगैरे काही नाही तुला. शाळेत जायचं, शाळेत शिक. नको जाऊ. काय झालं रे? लय तास चेहरा उतरला तुझा. काय सांगू तुला, घरच्याला मोबाईल घेतला माझा. कसं काय? कालच घेतला होता तू. पाहिलं म्हणून तिला रात्री फोनवर बोलताना. काय म्हणता? लपू लपू बोलू ना की तू. काय नको बोलायचं. आपण आता काय बोलायचं कसं? हा, बरोबर. अरे विश्वजित, अरे आपली वहिनी दुसऱ्या मुलासोबत पाहिली काय नाही. झालं? काय लागेल रे फोन तिचा? बरं try कर. काय लागेल तिचा? दुसरा नंबर असतात बघ की मग. नाही रे बाबा. अरे बाबा नवीन नंबर मेसेज टाकू दे मी म्हणून. काय लागेल तिचा फोन? आपल्या वहिनीला दुसऱ्या मुलासोबत पाहिलं गार्डनमध्ये. आपल्या कॉलेजच्या गार्डनमध्ये. दुसऱ्याबरोबर? हा. जा बरं, कोण आहे बघते. फोन लावून बोलतो तुम्हाला. हा बघ, किती ऑफर केली तुला मी. घरच्या मोबाईल घ्यायला बोलतो होतो. आपण आता नवीन घेऊ. काय रे? काय बोलत होता तुम्ही? जातो नाही बोलत. सोडलं मी नाही बोलत तुला. ओय, काय झालं काय? इतकं टेन्शन मध्ये तू. अरे तू काय झालं रे? वेगळा दिसतोय बाबा. काय झालं तुला? अहो, धोका दिला तिने मला, धोका. दुसऱ्या मोबाईल घेऊन तिला बोललेलं. आपलं आधीच सांगितलं होतं. पुरीचं धडा असतात. तू ऐकतच नाही बाबा माझं. मी प्रेम केलं होतं तिच्यासोबत, तिने धोका दिला मला. जाऊ दे बाबा. आमच्यासोबत काय असंच झालंय. चल. जाऊ दे, भेट पार्टी करू आपण. चल. नको वगैरे नाही. आपलं बघ. कधी आणायची? किंगफिशर घेऊन 4-5 आण. चल, काय झालं? चालू असतं. हा, दे. एक शिकते त्याच्यात मला. काय? करू का? बरं. ओय, त्याला थोडं जास्त टाक ना. हे मला जास्त आहे ना, एवढं काम झालं, जास्त आहे. अरे, चेस करायचं आहे. येस, येस, काय नाही आता जास्त. अरे, हे नको. आले जायचं घर मी. म्हणून ते बघ. पाहिलं दिवस त्याचा. ए, चल रे, तुम्हाला धोका दिला. ए, आपलं जोडीदार गरम केलं. नाही, मला माहिती आहे, काय नाही, तीच काय रे? काय? काय आहे? माहिती ना? चालेल, चालेल, चालेल. काय करत होता? तू घरी चल. नाही, घरी चल तू आता, घरी चल. चल, घरी चल. इथून जा. अरे, हे काय म्हणे? जाऊ काय? घरी चल, कोण? हे बघायला गेले गेले. आपण बैठकीत घरच्यांनी त्याच्याकडून मोबाईल हिसकून घेतला. मग त्यांनी घरचा राग बाहेर मित्रांवर काढला आणि त्याचा व्हिडिओ सुरू काढला. त्याच्यामुळे त्यांच्या दोघांमध्ये भांडण झाले. आणि जेव्हा भांडण झाले तेव्हा त्याच्याकडे एकच पर्याय उरला की तो व्यसनाकडे वळला. त्याला व्यसनाचा नाद लागला. असं खूप दिवस चालू असताना त्याच्या वडिलांच्या नजरेमध्ये तो पडला. एके दिवशी त्याचे वडील चालले होते तेव्हा त्यांना दिसला त्यांचा मुलगा दारू पितोय. तर आता दुसऱ्या दिवशी आपण बघू त्याच्या घरी त्याची कशी फजिती होते. सोन्या, काय झालं तुला? काय डोकं झालं तुला? रात्री कुठं होता तू? अभ्यास करत होता तू? काय इकडे तू? काय विचार, रात्री कुठं होता? विचार. अरे, 10 रुपये होता रात्री हो. मित्रासोबत 10 रुपये फिरत होता. अरे, काय करतो रात्री? हं? माझ्या विश्वास नाही जामीन आहे. अरे, 10 रुपये का बघतो? नको तरी लावू.
मोबाईल बंद करून याला बाहेर जाऊ नका आता. येऊ देत नाही बाहेर. अरे सोन्या काय झालं तुला? हा? दारू पाहिजे मला. दारू पाहिजे तुला? हो, मला दारू पाहिजे. आता झालंय दारू साठी हा दवाखान्यात घेऊन जाऊ मेट्रो हॉस्पिटलला. चल. आता आपण बघितलं त्याला व्यसनाचा नाद लागला, पण त्याच्या वडिलांनी त्याला एका गोळीमध्ये डांबून धरलं. त्याच्यामुळे त्याला दारू भेटली नाही. जेव्हा त्याला दारू भेटली नाही तर तेव्हा त्याचे लक्षण दिसून आले. तो आत्महत्या करायला जातोय, तो त्याचे हातपाय थरथर कापताय, हातपायाला मुंगे येत आहेत. आणि असे लक्षणं त्याच्या वडिलांच्या नजरेत येतात. त्याच्या वडिलांनी त्याला लवकरच मानसिक आरोग्य केंद्रामध्ये घेऊन गेले. मग तेव्हा गेल्यानंतर डॉक्टरांमध्ये आणि त्यांच्यामध्ये होणारा संवाद. नाव काय? तू विद्यार्थी आहे का? हो, तुझं प्रॉब्लेम आहे? मला दारू पाहिजे. बरोबर आहे. मला दारू पाहिजे. मला एसिडिटी आहे. अरे सुट्टी नाही आपण दवाखान्यात आलोय ते डॉक्टर आहे ते. मग मला एसिडिटी काय दिसते? अरे तू डॉक्टर आहे डॉक्टर आहे. तर माणसाला लक्ष नाही करून बघूया. त्याचे प्रॉब्लेम काय? त्यांना असं वाटतं का मेडिसिननंतर मला वाटतं दुसरं काहीतरी? हा हा देव रात्र आम्ही कोणी दिसलं की वाटतं सुट्टीचे. हा अजून काही हायपोटेन्शन आवाज वगैरे? हा रात्रभर असं पुन्हा डिप्रेशन जास्त टेन्शन मध्ये असतो, उदास राहतो, कधी आता बोलू ना कोणाशी सतत विचारच करत राहतो कोणत्याही गोष्टी बाबत, चिडचिड जास्त करतो, कोणत्या गोष्टीची भीती जास्त वाटते त्याला. बरोबर. काही औषध वगैरे दिले? ओके ठीक. दुसरी वेळसाठी आहे. हो हो, हो, ठीक. बरं झालं. दुसरी वेळसाठी आहे. तर आपण बघितलं त्याच्यामध्ये काय काय दिसून येत होतं. तर त्याच्या वडिलांना ते लक्षात आलं, त्यांनी लवकर मानसिक आरोग्य केंद्रामध्ये घेऊन गेले. आता डॉक्टरांशी त्यांचा संवाद झाला. डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की तुम्ही अजून एकदा यायला पाहिजे. मग ते जेव्हा दुसऱ्या वेळेस जातात तेव्हा आणखी त्याच्या मुलांमध्ये काय बदल होतो, काय फरक जाणवतो ते आपण बघूया. बोलूया. तुमचं नाव आलं का? नाही, ईश्वरी. तुम्ही विद्यार्थी आहात का? हो. काय करता तुम्ही? ते पहिले खूप दारू पिली सर. चिडचिड करत होतो. एकटं राहायचो. भीती वाटायची मला. कशामुळे दारू पिली? मी एका मुलीच्या प्रेमामध्ये पडलो होतो. त्यामुळे खूप दारू पिली. कसं वाटतंय मला? आता मी बरा झालो. आता मी दारू पण पित नाही. अजून काही मला आई वगैरे येते का? नाही, मला पहिले भाग व्हायचा. आता नाही होत. अरे बापरे. या meeting ला मला बरंच काही बदल दिसून येते. मुलावर थोडं लक्ष देतात. त्यानंतर जी वाईट मित्र आहे त्यांना अवॉइड करतात किंवा त्याच्यासोबत त्यांना म्हणजे तुमच्या मुलाला आदर करू नका. त्यानंतर त्याच्या डोक्यात असे काही विचार आले तर ते म्हणजे हे करू शकतो तुमचा घेतला की काय करतो, काय कोणासोबत भेटतो, कशी मित्र आहे त्याची, हे बदलतात तुम्ही. हा, तो वाईट मित्राच्या सवयी लागल्या त्या, त्याच्यामुळे तो दारू प्यायला लागला, वाईट मित्रांसोबत. तेच ना. आणि
आता आपण बघितलं की ज्याच्या मुलाला त्यांनी व्यवस्थित त्याचा उपचार केला, त्याला वेळेतच हॉस्पिटलमध्ये दाखवलं, त्याच्यामुळे त्याचा मुलगा हा व्यसनमुक्त झाला. अशा प्रकारे आपण बघितलं की त्याचा मुलगा कसा व्यसनमुक्त झाला. याच प्रकारे आपणही समाजामध्ये मानसिक आरोग्य व रोगी व व्यसनाच्या आहारी पडलेल्या लोकांना म्हणजे त्यांना ओळखायचं आणि त्यांना लवकरच दवाखान्यामध्ये मानसिक आरोग्य केंद्रामध्ये घेऊन जायचं, जेणेकरून त्यांना लवकरात लवकर त्यांचा उपचार होईल. उपचार झाल्यानंतर ते पूर्णपणे बरे होतात. आणि एक नवीन युवक जे आताच्या सध्याच्या पिढीचा तरुण युवक हा त्याच्या कुटुंबासाठी खूप महत्त्वाचा असतो आणि त्याला व्यसन लागलं तर त्याचं पूर्ण कुटुंब खराब होऊन जातं, उद्ध्वस्त होऊन जातं. त्याच्यामुळे व्यक्तीला लवकरात लवकर मानसिक आरोग्य केंद्रामध्ये दाखवून त्याला पूर्ण व्यसन मुक्त केलं पाहिजे. मानसिक आरोग्य केंद्र फक्त मानसिक रोगीसाठीच नाही तर हे व्यसन मुक्तीसाठी पण केंद्र आहे. मानसिक आरोग्य केंद्रात व्यसन मुक्ती पण केली जाते आणि मानसिक रोगी पण बरे होतात. योग्य तो उपचार घेऊन व्यसनमुक्त होऊ. धन्यवाद.